नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून श्राद्ध पक्ष सुरू होऊन आश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतात। यावर्षी श्राद्ध पक्ष 18 सप्टेंबर पासून ऑक्टोबर पर्यंत राहणार आहेत। हे दिवस पितरांना समर्पित असतात। श्राद्ध पक्षाला पितृपक्ष, श्राद्ध इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते। नावावरूनच स्पष्ट होते की पितृपक्ष म्हणजे पितरांचा पक्ष आहे, म्हणजेच हे पितरांना समर्पित दिवस असतात। या दिवसांत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जातात। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात पूर्वजांचे तर्पण किंवा श्राद्ध न केल्यास पितृदोष लागतो। पितृपक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। मानले जाते की पितृपक्षाच्या काळात श्रद्धेने पितरांसाठी काही केल्यास ते अतिशय लवकर प्रसन्न होतात आणि आपली कृपा वर्षाव करतात। हिंदू धर्मात पितरांना देवतांसारखे मानले जाते। शास्त्रानुसार ज्यांच्यावर पितरांची कृपा असते त्यांना सर्व देवी देवतांचे आशीर्वाद देखील मिळतात। पितृपक्ष पितरांना असल्यामुळे या काळात कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही। पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी पितृपक्षाच्या काळात श्रीमद्भगवद्गीतेचे पठण अवश्य करावे। पितृपक्षातील श्राद्ध पक्ष, ज्याला कणाद देखील म्हणतात, हा असा काळ असतो जेव्हा आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपण श्राद्ध कर्म करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो। हिंदू धर्मात मृत्यूनंतर श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। मान्यता अशी आहे की आपल्या पूर्वजांचे योग्य तिथीला श्राद्ध आणि तर्पण न केल्यास त्यांना या लोकातून मुक्ती मिळत नाही आणि ते या जगातच भटकत राहतात। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवांना प्रसन्न करण्यापूर्वी माणसाने आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना प्रसन्न करावे। पितृदोष हा कुंडलीतील सर्वात जटिल दोषांपैकी एक आहे। पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेपासून आश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत पितृपक्ष श्राद्ध केले जातात। या काळात काही काळासाठी यमराज पितरांना मुक्त करतात, जेणेकरून ते आपल्या कुटुंबातील लोकांकडून अन्न ग्रहण करू शकतील। मान्यता अशी आहे की ज्या घरातील पितर आपल्या कुटुंबातील लोकांवर प्रसन्न असतात, त्या घरातील लोकांना देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात। शास्त्रानुसार ज्या लोकांचे पितर प्रसन्न नसतात त्यांना पितृदोषाचा शाप लागतो। असे मानले जाते की ज्या घरात पितृदोषाचा शाप लागतो त्या घरातील सदस्य कधीही सुखी राहत नाहीत आणि त्यांना जीवनात यश मिळत नाही। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पितृपक्षात करायचे एक अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत। हा उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची असीम कृपा प्राप्त होते। अडलेली कामे होऊ लागतात, तसेच पितरांचे आशीर्वाद देखील मिळतात। पितरांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी नांदते, आनंद आणि शांती कायम राहते। यासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःख आणि दोषांपासून मुक्ती मिळते। मित्रांनो, हा उपाय योग्य प्रकारे करण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा। हा उपाय पितृपक्षात दररोज करावा, कारण हे 16 दिवस पितरांना समर्पित असतात। पण दररोज न करू शकल्यास पितृपक्षाची पौर्णिमा, पितृपक्षाची अमावस्या आणि पितृपक्षाची एकादशी या दिवशी हा उपाय नक्कीच करा। तसेच तुमच्या पितरांच्या मृत्युतिथीच्या दिवशीही हा उपाय अवश्य करा आणि पितृपक्षाच्या अमावस्येला देखील हा उपाय करावा। हा उपाय संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी करावा। हा उपाय सकाळी किंवा दुपारी करू नये। उपाय करण्यासाठी प्रथम तुम्ही चांगले हात पाय धुवून स्वच्छ व्हा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा। यानंतर एक दिवा तयार करा, त्यात एक रुईची वात लावा आणि शुद्ध तूप भरा। जर शुद्ध तूप नसेल तर तुम्ही या दिव्यात मोहरीचे तेल भरू शकता। या दिव्यात थोडेसे काळे तीळ टाका। हा उपाय करण्यासाठी तुम्ही मातीचा, पितळेचा किंवा कणकेचा कोणताही दिवा घेऊ शकता। जर तुम्ही पिठाचा दिवा घेत असाल तर लक्षात ठेवा की तो स्वच्छ असावा आणि पिठात मीठ नसावे। दिवा बनवल्यानंतर आता तुम्ही घराच्या दक्षिण कोपऱ्याला स्वच्छ करा। जर तुमच्या घराच्या दक्षिण कोपऱ्यात स्टोर रूम किंवा बाथरूम वगैरे असेल किंवा मोकळी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघराच्या दक्षिणेकडील कोपऱ्याला स्वच्छ करा। जर स्वयंपाकघरातही स्वच्छ जागा नसेल तर तुम्ही कोणत्याही खोलीच्या दक्षिणेकडील कोपऱ्याला स्वच्छ करून तिथे हा दिवा ठेवा। जर कोणत्याही खोलीतही अशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर स्वच्छ जागा तयार करून तिथे दिवा ठेवा। परंतु लक्षात ठेवा की दिवा तुम्हाला असा ठेवायचा आहे की त्याची वात म्हणजे ज्योत दक्षिणेकडे असावी।
दिव्याचा मुख दक्षिण दिशेकडे असायला हवा आणि हे देखील लक्षात ठेवा की दिवा थेट जमिनीवर ठेवू नका. दिव्याच्या खाली एखादे कपडे घाला, एखादी प्लेट ठेवा किंवा थोडेसे अखंड तांदूळ ठेवा. थेट जमिनीवर ठेवलेला दिवा अपूर्ण मानला जातो. दिवा पेटवल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही भगवान श्री गणेशांना वंदन करा, नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला वंदन करा. त्यानंतर पितरांना वंदन करा आणि भगवानाकडे पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी आणि त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करा. त्यानंतर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याची प्रार्थना करा. यानंतर तुम्ही भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा 11 वेळा जप करा. मंत्राचा जप केल्यानंतर पितृदेवासाठी या मंत्राचा 108 वेळा जप करा. ओम पितृ देवताय नमः, ओम पितर देवताय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा जपायचा आहे. तुम्ही कोणत्याही वस्तूवर जप करू शकता, जसे की माळ, माचीसच्या काडीवर किंवा मिश्रीच्या दाण्यांवर मोजत जप करू शकता किंवा बोटांवर मोजतही तुम्ही हा जप करू शकता. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की हा मंत्र दक्षिण दिशेकडे तोंड करून जपायचा आहे. शास्त्रांनुसार पितर दक्षिण दिशेला असतात. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे आणि श्राद्ध पक्षात दक्षिण दिशेला दिवा लावून आणि मंत्राचा जप केल्याने पितरांची असीम कृपा प्राप्त होते आणि पितृदोष पितरांच्या आशीर्वादात बदलतो. मंत्राचा जप केल्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांना पूर्वजांना वंदन करा आणि सर्व दुःख, दरिद्रता आणि कष्ट दूर करण्याची प्रार्थना करा. मित्रांनो, हा उपाय करताना काही गोष्टींचे विशेष लक्ष ठेवा. या उपायादरम्यान स्वच्छता आणि पवित्रतेकडे विशेष लक्ष द्या. महिलांनी पिरियड्सच्या काळात हा उपाय करू नये. हा उपाय करण्यासाठी कुटुंबातील एकच सदस्य दररोज करावा असे नाही. कुटुंबातील कोणताही सदस्य हा उपाय, तसेच घरातील पुरुष किंवा मुलांनीच हा उपाय करावा असेही बंधन नाही. घरातील मुली आणि सुना देखील हा उपाय करू शकतात. यासोबतच पितृपक्षात तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तामसी वस्तूंचे सेवन करू नका. पितृपक्षात कांदा, लसूण, मांस, अंडी, तंबाखू, सिगारेट, दारू इत्यादी वस्तूंचे सेवन टाळा आणि हा दिवा तुमच्या घरातच लावा. जर तुम्ही कुठे बाहेर गेलात तर दुसऱ्या कोणाच्या घरी हा दिवा तुमच्या पितरांच्या नावाने लावू नका. हा उपाय तुम्ही फक्त तुमच्या घरातच करावा. पितृपक्षाच्या दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणे टाळा. या काळात कोणतेही वाहन किंवा नवीन वस्तू खरेदी करू नका. रोजच्या गरजांशिवाय कोणतीही नवीन वस्तू पितृपक्षात खरेदी करणे टाळा. पितृपक्षात नखे कापू नका, केस कापू नका आणि दाढी किंवा मिशा करू नका. पितृपक्षात गायींना, ब्राह्मणांना, कुत्र्यांना, मुंग्या, मांजरींना भोजन अवश्य द्या. तसेच पितृपक्षात सौंदर्य प्रसाधने वापरणे टाळा. या काळात भांडणं करू नका, प्रेमाने राहा. कोणाची निंदा किंवा चुगली करू नका. पितृपक्षात या सर्व गोष्टींचे विशेष लक्ष ठेवा. मित्रांनो, जर तुम्ही चाव्यांवर दिवा ठेवून लावला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते तांदूळ पक्ष्यांना द्या. जर तुम्ही पिठाचा दिवा वापरला असेल तर तो दिवा देखील पक्ष्यांना द्या. जर मातीचा किंवा पितळेचा दिवा वापरला असेल तर तुम्ही तो दिवा पुन्हा वापरू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. आजसाठी इतकंच मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. धन्यवाद.